ईव्हीएमवरचे आरोप तथ्यहीन, उत्तर पश्चिम मुंबईच्या निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, मतमोजणीत नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचा दावा. वायकरांनी फसवणूक केली, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, मतमोजणी दरम्यान घोळ झाला असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा. राहुल गांधींनी देखील ईव्हीएमबद्दल व्यक्त केली चिंता. ईव्हीएमला हटवा, एलन मस्क यांची मागणी. पोर्तो रिकोच्या निवडणुकीत गडबड झाल्याचं उघड, हॅकिंगचा धोका असल्याचंही वक्तव्य. एमएसटी सीईटीचा निकाल जाहीर, राज्य सीईटी सेलकडून रखडलेल्या निकालाला अखेर मुहूर्त. सरहद्दी विद्यार्थ्यांना 100% महा सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी पाहू शकतात निकाल. छत्रपती संभाजीनगर यूपीएससी परीक्षेत गोंधळ, गुगल मॅपच्या चुकीमुळे केंद्रावर पोहोचायला उशीर. 50 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, अनेक विद्यार्थ्यांचे अश्रू अनावर. लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्राबाबूंना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं एनडीएला पाठिंबा देण्याचं वक्तव्य. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊतांची मागणी. 400 पार गेलो असतो तर हिंदू राष्ट्र झालो असतो, भिवंडीतील सभेत टी राजा यांचा दावा. 500 पार गेला असता तरी भारत हिंदू राष्ट्र झालं नसतं, अमोल मिटकरींचा पलटवार. येणारी विधानसभा निवडणूक लढणार नाही, लोकसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडेंची एनडीटीव्ही मराठीला विशेष मुलाखत. तुर्तास कोणत्याही पक्षाची ऑफर नसल्याचं स्पष्टीकरण. पुणे पोर्श अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांच्या अहवालात त्रुटी. मंडळ अडचणीत, कारण दाखवा नोटीस. 4 ते 5 दिवसात नोटिशीला उत्तर देण्याचे आदेश. काश्मीरमध्ये जगातल्या सर्वात उंच रेल्वे पुलावरून वाहतुकीच्या चाचण्या सुरू. येत्या काही दिवसात रेल्वे वाहतुकीचं उद्घाटन होण्याची शक्यता.